नमस्कार, मराठी कडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत भोगीला बनवली जाणारी मिक्स भाजी। भोगी म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा आनंद आणि उत्सव, जो जुन्या गोष्टींचा त्याग करून नवीनची सुरुवात करण्याचे प्रतीक आहे। या दिवशी न खाई भोगी तो सदा रोगी अशी म्हण प्रचलित आहे, ज्यात भोगी म्हणजे आनंद उपभोगणारा असा अर्थ होतो। भोगीच्या सणाला ह्या ऋतूमध्ये येणाऱ्या सर्व भाज्या मिक्स करून एक मस्त भाजी बनवली जाते, तिलाच भोगीची भाजी म्हणतात। भोगीच्या भाजीसोबत विशेष ती लावलेली बाजरीची भाकरी करून खातात। तर आज आपण बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने भोगीची भाजी, जी घरातील प्रत्येकाला खूप आवडेल। चला तर बघूया। भोगीची भाजी बनवण्यासाठी ताजा हरभरा घेतला आहे पाऊण वाटी, ताजा वाटाणा घेतला आहे अर्धा वाटी, गाजर चिरून घेतले आहे 1 वाटी, बोर चिरून घेतले आहे अर्धा वाटी वाल तोडून घेतले आहे, अर्धा वाटी डिंगरीला चिरून घेतला आहे, तसेच 2 टोमॅटो चिरून घेतले आहे, कांद्याची पात बारीक चिरून घेतली आहे, 5 मीडियम आकाराचे वांगे चिरून पाण्यामध्ये टाकले आहे म्हणजे काय नाही होणार। 2 बटाट्यांना चिरून पाण्यामध्ये ठेवले आहे म्हणजे ते लाल पडणार नाही, तसेच थोडे शेंगदाणे पाण्यामध्ये भिजत टाकले आहे। भाजीसाठी वाटण बनवून घेऊया। त्यासाठी पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे, पाव वाटी शेंगदाणे घेतले आहे व 4 चमचे पांढरे तीळ घेतले आहे। ह्या सर्वांना चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर कढईमध्ये सर्वप्रथम शेंगदाणे टाकले आहे, शेंगदाण्यांना चांगलं भाजून घेतलं आहे, प्लेटमध्ये काढून घेऊया। आता खोबरं टाकले आहे किसलेलं, याला थोडंसंच भाजायचं आहे, जास्त भाजायचं नाही आहे। तरी ते 1-10 मिनिट भाजल्यानंतर याचा कलर चेंज व्हायला लागला आहे, यालाही प्लेटमध्ये काढून घेऊया। आता पांढरे तीळ टाकूया, यालाही भाजून घेऊया। पांढरे तीळ चांगले भाजू लागले की असे तडतड उडतात आणि यांचा कलरही हलकासा चेंज होतो। तर आता इथे पांढरे तीळ चांगले भाजले गेले आहे, यांचा कलरही चेंज झाला आहे व हे उडू लागले आहे। आता यांना प्लेटमध्ये काढून ह्या सर्व गोष्टींना चांगलं थंड होऊ देऊया। आता हे सर्व थंड झालं आहे, मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे, यामध्ये टाकूया भाजलेले शेंगदाणे, भाजलेलं सुकं खोबरं व पांढरे तीळ। आता याची पावडर बनवून घेऊया। तर मिक्सरचं झाकण लावण्याची पावडर बनवून घेतली आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकूया व याचं वाटण तयार झालं आहे। आता तुम्ही बघू शकता एकदम बारीक पेस्ट तयार आहे। याला एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊया। या भाजीसाठी अजून एक वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या, कोथिंबीर व 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे। या सर्व वस्तू मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया। मिक्सरचं झाकण लावून यांना एकदा फिरवून घेऊया। आता एकदा फिरवून घेतलं आहे, हे थोडंसं जाडसर आहे, थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा फिरवून घेऊया। तरी ते हे वाटण तयार आहे, एकदम बारीक झालं आहे। भाजीसाठी लागणार आहे जिरा पावडर, धना पावडर, मोहरी, जिरा, किचन किंग मसाला, हळद पावडर, लाल मिरची पावडर, घरचा काळा मसालाही घेतला आहे, मीठ, हिंग, तेल। एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे। तेल गरम झालं आहे, यामध्ये टाकूया मोहरी पाव चमचा, जिरा पाव चमचा, थोडंसं हिंग। ह्या भाजीसाठी तेल थोडंसं जास्तच लागतं कारण की खूप साऱ्या भाज्या आपण टाकणार आहोत। यामध्ये टाकूया शेंगदाणे, खोबरं व पांढऱ्या तीळचं वाटण, याला चांगलं मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम मध्यम आहे। आता याला 1.5 ते 2 मिनिटं चांगलं परतून घेऊया। आता याचा कलर चांगला चेंज झाला आहे, तुम्ही बघू शकता। यामध्ये टाकूया कोथिंबीरचं वाटण, आता याला चांगलं मिक्स करून घेऊया व 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेऊया तेल सुटेपर्यंत। नेहमीच आपण भोगीच्या भाजीमध्ये पांढरे तीळ, शेंगदाणे व खोबऱ्याचं वाटण टाकतो, पण हिरवं वाटण टाकल्यामुळे भाजीला खूप मस्त चव येते। तर अशा प्रकारे तुम्ही हे वाटणही टाका, खूप मस्त लागतं। आता 2-3 मिनिटं परतल्यानंतर कढईला असं तेल सुटू लागलं आहे। आता लगेच यामध्ये भाज्या टाकणार आहोत। तर इथे हरभरा, वाटाणा टाकला आहे, वालाच्या शेंगा टाकल्या आहे, गाजर टाकूया। आता याला चांगलं मिक्स करून घेऊया व 1-2 मिनिटं परतून घेऊया, ज्यामुळे तेलावर ह्या भाज्या थोड्याशा परतल्या जातील। ह्या भाज्यांना 2 मिनिटं परतून घेतलं आहे। आता उर्वरित भाज्याही टाकूया। तर यामध्ये टाकूया बटाटा, तर इथे 2 बटाट्यांना चिरून पाण्यामध्ये ठेवलं होतं, ज्यामुळे हे लाल पडले नाही आहे। डिंगरी टाकली आहे, तसेच टोमॅटोही टाकूया।
वांगं टाकलं आहे, वांग्यालाही पाण्यामध्ये ठेवलं होतं ज्यामुळे हा काळा नाही पडला आहे. बोल टाकले आहे. आता याला पुन्हा मिक्स करून 1-2 मिनटं परतून घेऊया. यांना 2 ते 3 मिनटं चांगलं तेलावर परतून घेतलं आहे. आता यामध्ये टाकूया भिजवलेले शेंगदाणे, तसेच टाकूया कांद्याची पात बारीक चिरलेली. याला चांगलं मिक्स करून घेऊया. प्रत्येक प्रांतात थोड्या वेगवेगळ्या भाज्या टाकल्या जातात ही भाजी बनवताना. आता इथे लाल मिरची पावडर टाकली आहे अर्धा चमचा, घरचा काळा मसाला टाकला आहे अर्धा चमचा, पाव चमचा हळद पावडर टाकली आहे, किचन किंग मसाला अर्धा चमचा टाकला आहे, जिरा व धण्याची पावडर 1-1 चमचा टाकली आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका, मी इथे 1 चमचा टाकला आहे. आता याला चांगलं मिक्स करून घेऊया व 2-3 मिनटं अजून परतून घेऊया म्हणजे मसालेही परतले जातील. भाजीला चांगलं परतून घेतलं आहे व मसालेही चांगले परतले गेले आहे. मस्त वास सुटला आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत व हिला शिजवून घेणार आहोत. तर इथे 1.5 ते 2 ग्लास पाणी मी ॲड केलं आहे, कारण की सर्व भाजीला शिजण्यासाठी जास्त पाणी लागतं. इथे मी जास्त भाजी घेतली आहे सर्वच. तर आता हिला चांगलं शिजवून घेऊया. झाकण ठेवणार आहोत व झाकणावरही थोडंसं पाणी टाकणार आहोत, कारण की भाजीला शिजण्यासाठी जर मला पाणी ॲड करायचं असेल तर थोडंसं गरम पाणी ॲड करेल. हे झाकणावरचंच झाकण काढून मधून याला मिक्स केलं आहे. आता मी तुम्हाला 18 ते 19 मिनिटानंतर दाखवत आहे. याला एकदा मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे भाजीला घट्टपणा आला आहे व भाज्याही चांगल्या शिजू लागल्या आहे. तर पुन्हा झाकण ठेवून याला 2-3 मिनटं शिजवून घेऊया. ह्या भाजीला शिजण्यासाठी थोडा जास्तच वेळ लागतो, कारण की वाटाणा हरभरा यांना शिजवण्यासाठी थोडा वेळ लागतो. तर आता याला एकदा मिक्स केलं आहे. चेक करूया भाजी शिजली आहे की नाही. इथे बटाटा व गाजरचा तुकडा घेतला आहे, कट केला तर इझिली कट होत आहे व वाटाणा हातावर चुरगळून बघितला तोही इझिली चुरगायला जात आहे. तरी ते सर्व भाजी चांगली शिजली गेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे, मिक्स केलं आहे. तर तयार आहे भोगीची भाजी. एका सर्विंग बाउलमध्ये याला काढून घेऊया. ह्या भाजीला शिजवण्यासाठी मला इथे 25 ते 30 मिनटं लागले आहे. तर इथे तयार आहे भोगीची भाजी. ही भाजी तुम्ही ती लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करा, खूप मस्त लागते. तर तुम्हीही ह्या भोगीला नक्की ट्राय करा भोगीची भाजी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.